आणि काल रात्रभर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं, अटक सत्र सुरू ठेवलं। दरम्यान ज्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना आणलं गेलंय त्या पोलीस स्टेशनच्या इथून तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काल मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला, राडा झाला, त्यानंतर पोलिसांनी अटक सत्र सुरू केलं। काय परिस्थिती दिसते सध्या पोलीस स्टेशनच्या आवारात आणि पोलीस काय खबरदारी घेत आहेत? निश्चित जर का आपण बघायचं झालं तर रात्रभर पोलिसांचं हे सर्च ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं आणि सोशल मीडियावर ज्या अकाउंटच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर व्हिडिओ पसरवण्यात आलेले होते, सोबतच सीसीटीव्हीमध्ये जे लोक तिथे दंगल करताना पाहायला मिळत होते त्या सर्वांना पोलिसांनी रात्रभर शोध त्यांचा घेतला आणि जवळपास 60 ते 65 लोकांना नागपूरच्या या गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले। आपण जर का बघू शकतो, आतमध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की त्या दाराच्या आतमध्ये जे वरांड्यामध्ये जे लोक बसलेले दिसतात ते सगळे दंगलखोर आहे, ज्यांनी रात्री पोलिसांवर मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक केली होती, मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ केलेली होती। सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे। मात्र जर का आपण बघायचं झालं तर या सर्व लोकांची जी ओळख पटलेली आहे, विशेष करून हे उत्तर नागपूरमध्ये टेकानाका भाग असेल किंवा कळमना भाग असेल, सोबतच इतवारी परिसरातील काही परिसर असेल, तिथले हे सर्व आरोपी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे। मात्र निश्चितच ज्या प्रकारची घटना ही नागपूरमध्ये घडली त्यानंतर पोलीस हे ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे। सध्या सकाळची जी सुरुवात झाली नागपूरमध्ये ती सामान्य दिवसासारखीच झालेली आहे। सर्व परिवहन सेवा असेल त्या सुरू आहे, सोबतच जे दैनंदिन लोकांचे व्यवहार आहेत ते देखील सामान्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता पडद्याच्या पाठीमागे पोलीस हे सर्व जे आरोपी आहे यांचा शोध घेण्यासाठी डोळ्यात तेल टाकून काम करताना पाहायला मिळते, कारण की जे वरिष्ठ पोलीस अधिकारी होते ते रात्रभर फील्डवर होते, नागपूरचे पोलीस आयुक्त होते रात्रभर या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि जे वेगवेगळे पथकं तयार करण्यात आलेली होती त्या वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून नागपूरमध्ये आरोपी जे या दंगलीमध्ये असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे, त्या सर्व आरोपींचा शोध घेतला जात आहे। सध्या गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये या सर्व आरोपींना ठेवण्यात आलेलं आहे। यासोबतच आता पुढची जी प्रक्रिया ते देखील केली जाईल, पण पोलिसांचा असा दाट संशय आहे की जवळपास काही नागपूरच्या बाहेरचे देखील तरुण असल्याची त्यांना शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे, कारण की काल त्या परिसरामध्ये काही वाहनं सापडली, काही आय कार्ड सापडली, त्यावरनं पोलीस त्या सर्व आरोपीचा शोध घेत आहे। सध्या आपण गणेशपेठ पोलीस स्टेशनमधलं चित्र जर का बघितलं तर इथे सगळे आरोपी आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या सर्व आरोपींची चौकशी करत आहे। निश्चित तुषार, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।